जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये अक्कड असा प्रचार पाहिला नसेल जो की डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी केलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात असा कोण करत नसेल. खरंच प्रतिभाताई खूप चांगला प्रचार आणि खूप चांगला आरोग्याविषयी मार्गदर्शन केलाय. हळळीकर कधीच विसरणार नाही तुम्हाला. जवळपास 300 ते 400 महिला या व्याख्यानाला इथं उपस्थित होत्या. 200 पुरुष युवक वर्ग उपस्थित होता. खरंच हळळी खुर्द मध्ये हा प्रचार हे जे आरोग्यविषयक जे मार्गदर्शन झालं हे खूप या हळळीकरांच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. प्रचाराबरोबर आरोग्याचं महत्व सांगण्याचं काम हे प्रतिभाताईने केलेलं आहे. खरं तर पहिलं काम आणि नंतर निवडणुकीला मतं मागायचं काम हे प्रतिभाताई करत आहेत. काय सांगाल, तुमच्या या गावामध्ये आल्यात डॉक्टर प्रतिभा चव्हाण. खरं तर त्यांचा आरोग्य सेवा करण्याचा पेशा आहे, पण निवडणुकीच्या अनुषंगाने समाजसेवा आणि तालुक्यातील प्रत्येक गावची आरोग्य सेवा किंवा आरोग्य सुधारायचं म्हणून ताई या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आरोग्य व्याख्यान झालं त्यानंतर ताईंनी तुम्हाला खरं तर आव्हान केलेलं आहे की आपल्याला निवडून द्या. कसं वाटलं हा प्रतिभाताईंचा हा उपक्रम? आजच्या काळात त्यांनी दिलेली जी माहिती आम्हाला आरोग्याबद्दल ती चांगली वाटली. आजच्या मुलींना पण ती योग्य होती. आमच्यासारख्या महिलांना पण, आम्ही मुलींची पण सुनांची पण तशी आम्ही काळजी घेऊ शकतो. त्यांनी राजकारण मागे ठेवून आम्हाला चांगली एक ही करून दिली, माहिती दिली. त्याबद्दल चांगलं आम्हाला बरं वाटलं. वय झाल्यानंतर किंवा परिस्थिती निघून गेल्यानंतर ज्या गोष्टी माहिती व्हायला पाहिजे त्याच आज प्रचाराच्या निमित्ताने ताईंनी सांगितलेल्या आहेत या कोपरा सभेमध्ये. मॅडमांनी एक तर प्रचारामध्ये आपलं चिन्ह घड्याळ असून सुद्धाही त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये आणि त्यामध्ये आम्हाला आमच्या महिलांची काळजी कशी घ्यावी, कशी आरोग्य व्यवस्था करावी, आपण कसं राहावं, कसं काय करावं, येणाऱ्या मुलींना आम्ही कसं सांभाळावं, काय करावं हे सांगितलं. त्याबद्दल आम्ही मॅडमांचा खूप खूप आभारी आहे. काय सांगताय सरपंच मॅडम, पहिल्यांदाच असं व्याख्यान तुमच्या गावामध्ये झालं असेल की म्हणून आम्ही आता सांगितलं राज्यामध्ये पहिल्यांदा असं प्रचाराचा हा प्रयत्न झाला असेल असं म्हणतो मी. काय वाटते तुमच्या गावकऱ्यांसाठी मॅडम किती उपयोगाचे आहे? नक्कीच मॅडम आम्हाला जास्त उपयोगाचे ठरू शकतात, कारण त्यांनी आम्हाला सांगते वेळी सांगितलेलं मी कुठेही प्रचार करणार नाही किंवा काही नाही, मी फक्त आरोग्याविषयी माहिती देणार आहे गावाला. आणि परत आम्ही प्रचारासाठी त्यांच्या महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम हे फक्त निमित्त होतं, पण त्यांनी सांगितलेली जी माहिती चांगली आहेत आणि असे सक्षम उमेदवार मिळणं आमचं भाग्य समजते. त्याच्यामुळे ह्या मॅडम ती जास्त मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या सक्षम आहेत. राजकारणात असू देत, राजकारणापेक्षा आरोग्याविषयी आणि समाजाविषयी त्यांच्याबद्दल जो आदर आहे तो आम्हाला यातून जाणवून आला. त्याच्यामुळे त्या 100% निवडून येतील आणि आम्ही तो प्रयत्न करणार. जास्तीत जास्त 60% तरी हळळी खुर्द मधून मतदान त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या या तालुक्याचं नाव किंवा तुमच्या या मतदारसंघाचं नाव जिल्ह्यात आणि राज्यात पोहोचलं असं मॅडम काम करतील? हो, नक्कीच करतील, कारण ते 100% करणार आम्हाला विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे. हळळी खुर्द मधून मला वाटतं 60 ते 70% त्यांना मतदान होणारच आणि त्या निवडून येतील, विजयी आहेत, सक्षम आहेत. हा करणार आणि नक्कीच त्या विजयी होतील असा आम्हाला दाट विश्वास आहे. अमरदादा पण निवडणुकीच्या अनुषंगाने उभारलेले आहेत, आज आले नाहीत पण त्यांच्या सौभाग्यवती आले. अमरदादा पण निवडून येतील, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला आमच्या गावाला सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळेला मी सरपंच होते त्यावेळेला आमचे जे कारखान्याच्या जमिनीचा लिलाव होता त्यांच्या पायाला दुखापत होती, तरी सुद्धा त्यांनी आमच्या इथून त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही गाडीतून जावा, तरी पण ते न ऐकता आमच्यासोबत हळळी खुर्द गावातून कारखान्यापर्यंत त्यांनी आम्हाला, म्हणजे जरी दुखापत होती तरी पण ते आमच्यासोबत राहिले. दिवसभर त्यांनी आमच्यासोबत आंदोलनात सहभाग घेतला आणि हे चांगलेच कार्यकर्ते आहेत, एक खंबीर नेतृत्व आहे त्यांच्या अंगी. त्याच्यामुळं ते त्यांना पण जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा मी प्रयत्न करणार. मॅडमनी छान व्याख्यान दिलेलं आहे, त्याबद्दल सगळ्या गृहिणींना चांगली माहिती मिळालेली आहे. पण मी थोडासा हा प्रचार पण करावा असं माझी इच्छा होती. अमर चव्हाण आणि प्रतिभाताईंना थोडंसं घड्याळ या मतावर मतदान देऊन विजयी करावं, कारण का ते काम करून म्हणजे समाजसेवा पण करतील ना ह्यातून, एवढंच मी सांगते. आमचे जे झेडपी जण उमेदवार आहेत या ठिकाणी अमरदादा म्हणून झेडपीसाठी इलेक्शनला उभारलेले आहेत. या ठिकाणी दादानी जे आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी दिलेला वेळ, सर्वसामान्यांसाठी दिलेला सर्व आंदोलन असतील, सर्वसामान्यांना जेवढा स्वतः कुटुंबासाठी वेळ दिला असेल त्या ठिकाणी या नागरिकांसाठी आणि तालुक्यासाठी भरपूर आणि भडगाव मतदारसंघात आणि महागाव मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आहे. तरी सर्व शेतकरी वर्ग असेल, युवक असेल आणि त्यांची जी राष्ट्रवादीची चांगली कार्यकर्ती फळी आहे ती दादांच्या पाठीशी उभा आहे. त्याच ठिकाणी आज आमच्या चव्हाण मॅडम आहेत, या ठिकाणी त्यांनी आरोग्य सेवा म्हणून चांगली सेवा आज त्यांच्या भागामध्ये, महागावमध्ये, सर्व या तालुक्यामध्ये त्यांनी चांगल्या महिलांना परत नागरिकांना चांगली आरोग्य म्हणून सेवा चांगल्या पद्धतीने केली आहे. त्या आरोग्य सेवक व महिला म्हणतात की ह्या वहिनी उभारल्या आहेत, आम्हाला खरोखरच ताई आज आम्हाला आमची कामं करतील, आरोग्य शिबिर असेल या ठिकाणी तरी कामं करतील. मी एवढं सांगू शकतो की दादांना मोठ्या मताने सर्व जिल्हा मतदार निवडून येतील एवढीच आशा बाळगतो आणि निवडून देतील. खूप चांगलं मार्गदर्शन केलं. महिला खुश आहेत, युवक खुश आहेत,
आता तरी प्रचार करणार का? करणार. जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेब, तसंच राजेश पाटील साहेब, नंदाताई आणि प्रकाशभाई पताडे मॅडम, या सर्वांना असं वाटलं की मी एक सुशिक्षित उमेदवार आहे, शिकलेली आहे, समाजासाठी मी काहीतरी जादा करू शकते, आणि मला त्यांनी विनंती केली. त्यानंतर मी ठरवलं की जाऊया. तसं तर आमचं घराणं आरोग्य आणि हेल्थ एज्युकेशन आणि शिक्षण यामध्ये आम्ही गेले 30 वर्ष अहोरात्र काम करतच आहोत. ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाणांची मी परमिशन माझ्या सासऱ्यांची घेतली आणि त्यांनी मला होकार दिला. याही माध्यमातून मला आणखी काही समाजासाठी करता येईल का टाईम मॅनेजमेंट करून, तेही मी ठरवलं. परवा उर्मिलाताईंशी माझी ओळख झाली. मला त्यांच्याबद्दल माहीत होतं की त्यांनी आदर्श सरपंच पुरस्कार विजेते आहेत. अशा महिलांच्या संपर्कात आलं की मग मला वाटतं की अशा एक प्रकारच्या ज्या काम करणाऱ्या धडाडीच्या ज्या महिला आहेत यांचा एक ग्रुप करावा आपण, आणि त्यांच्या माध्यमातून आणखी आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये, मला प्रत्यक्ष त्या प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही, पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी चालवलेले जे कार्य असतं बचत गट वगैरे तिथपर्यंत पोहोचून तिथून पुन्हा समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचणे, म्हणजे ज्याला ज्या गोष्टींची अडचण आहे त्या गोष्टी त्यांच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करणे, हे सगळं करायचं असं माझ्याही मनात आलं. आणि मग ह्यांना मी म्हटलं हळदी कुंकवाच्या निमित्तानं मी तुमच्या गावात येईन. घरोघरी प्रत्येक घरामध्ये आम्ही भेट घेतलेली आहे, प्रत्येक घरामध्ये आम्ही गेलेलो आहे, आणि इथं आता या महिलांचा 400हून अधिक महिला, 200 पुरुष इतक्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माझं व्याख्यान संपवताना मी माझं उमेदवारी हे सगळे विसरूनच गेले, कारण मला ते वेगळं बोलायचे, आरोग्याबद्दल बोलायची किंवा इतरबद्दल बोलायची सवय आहे, पण मला शेतकरी पण कसा माहीत आहे आणि शेतकऱ्यांचं मुलांना वाढवतानाचं दुःख काय आहे हे मी स्वतः माझ्या घरातच जवळून बघितले. मी असो, माझे दीर असो किंवा माझे मिस्टर असो, आम्ही सगळे त्याच परिस्थितीतनं गेलेलो आहे. त्यामुळं समाजातील हेच लोक माझ्यासमोर रोज असतात, त्यांच्यासाठी आमचे हात हिलिंग असतात, पण त्याचबरोबर त्यांच्यासाठी आणखीही काही करता यावं. प्रचार फेरी करताना प्रचारामध्ये मी आणि अमरदादा दोघं कित्येको घरामध्ये गेलो, त्यांच्या अनेक अडचणी समजून घेतल्या, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले, आणि आम्ही आमचा अगदी मॅरेथॉन रन करत प्रचार केला. मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, आणि जनतेनं आमच्या कामाची, आम्ही त्यांना पोचपावती नक्की 5 वर्षांनी देऊ त्यांना, पण आम्हाला निवडून द्यावं. आणि मी खात्रीशीर तुम्हाला सांगू शकते की आमच्या दोघांच्या कामालाही जनता कधीच नावं ठेवणार नाही. आम्ही काम केलं असंच म्हणणार, आणि आम्ही नॉन करप्टेड राहून खऱ्या अर्थानं राजकारण न म्हणता समाजकारण करू. तर आम्हा दोघांना घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारून आम्हाला मत द्यावे आणि आम्हाला विजयी करावं, अशी मी सगळ्यांना समाजाला विनंती करते. डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांचं आरोग्य विषयावर इथे मार्गदर्शन झालेलं आहे. एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहतोय 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. प्रचार हा पायाला भिंगरी बांधून करताना दिसत आहेत. मात्र या महागाव पंचायत समिती गणाच्या या उमेदवार ज्या आहेत या व्याख्यान देताना समाजकार्य करताना दिसत आहेत. हे तो ट्रेलर आहे, हे समाजकारण करण्याची त्यांनी ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पिक्चर अभी बाकी आहे, निवडून दिल्यानंतर पिक्चर दाखवतील मॅडम. कार्यक्रमांमध्ये एकही शब्द त्या प्रचाराविषयी बोललेला नव्हता, पण त्यांनी आज या कार्यक्रमानंतर लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की तालुक्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर मला एक वेळ संधी द्या, सुधारून नक्की दाखवू, आणि तुमच्या प्रत्येक विकास कार्याला जे काय आम्ही आश्वासित आहोत त्याला कटिबद्ध राहू. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.